तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। धर्मेंद्र प्रधानांनंतर आता शिक्षण मंत्री दादा भुसे अभिजित दिपकेंच्या निशाण्यावर आले आहेत। शाळांची परिस्थिती सुधारता येत नसेल तर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अभिजित दिपकेंनी केली आहे। देशात सध्या सीजेपीचं स्कूल ठीक करो अभियान सुरू आहे। या अभियानादरम्यान अभिजित दिपकेंनी शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत दादा भुसेंवर निशाणा साधला आहे। आता त्यांचं म्हणणं असेल की नाही, ह्या शाळा खूप वर्षापासून अशाच आहे, आमची आता सरकार झाली मागच्या 10 वर्षात आणि आधीच्या सरकारांमुळे ते असू शकतं। तुम्हाला कशाला निवडून दिले? मग तुम्ही बदल घडवून आले यासाठीच निवडून दिले ना। केलाय का तुम्ही बदल? नाही केलाय। पत्र आहे अजून पण शाळांवर, ते पत्र गळतायत, मुलांना बसायला बेंच नाहीये। तर 10 वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? शाळांची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे की शिक्षण मंत्री कोणी असलं पाहिजे। आणि जर त्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असेल, स्वतःच्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवा। त्या अवस्थेत तुमच्या स्वतःच्या मुलांना शिकू द्या। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।